सुरुवात होईल। परभणी बीडच्या घटनेवरून आता केसमध्ये आक्रोश मोर्चा जो आहे तो काढला जातोय। ही थेट दृश्य आपण पाहताय। आंबेडकर अनुयायी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। महेंद्र मुदोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। थेट जाऊयात महेंद्र यांच्याकडे। वृषाली, जर पाहिलं गेलं तर मसाजोगमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर मात्र आता त्या हत्येचा 10 दिवस उलटत आहेत। त्यामुळे बीडची जी परिस्थिती आहे सध्या तणावपूर्ण शांतता असलेली ही परिस्थिती आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर परभणीमध्ये देखील जे आंदोलनकर्ते होते सोमनाथ सूर्यवंशी यांचाही कोठडीमध्ये मृत्यू झाला होता। त्यामुळे बीड असेल आणि परभणी असेल, मराठवाड्यातल्या या 2 जिल्ह्यामध्ये सध्याचं जे वातावरण आहे ते तणावपूर्ण वातावरण असल्याचं पाहायचं मिळतंय। बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास 10 दिवस उलटत आहेत। मात्र आतापर्यंत 4 आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत। उर्वरित आरोपीला अटक करण्यात यावं, संतोष यांना न्याय मिळावा, त्यानंतर सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी जे आहेत आता विविध संघटना ज्या आहेत या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळते। मी सध्या केज परिसरामध्ये आहे आणि हा जो मोर्चा आहे आता केजच्या तहसील कार्यालय कचेरीवर धडकणार आहे। वृषाली, महेंद्र, हा मोर्चा जो आहे तो कुठून निघालेला आहे? पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे?